प्रधानमंत्री घरकुल आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलच्या लाभार्थ्यांना पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून आता अतिरिक्त 50,000 रुपयाचे अनुदान जे आहे देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। 4 एप्रिल 2025 रोजीच्या GR राज्यामध्ये ही योजना राबवल्याप्रमाणे जे आहे मंजुरी दिल्याची घोषणा झाली होती, परंतु लाभार्थ्यांच्या खात्यात जे आहे त्यांच्यासाठी दिलासा देणारी अतिरिक्त अनुदान आलेला नव्हता आणि हेच अतिरिक्त अनुदान वितरित करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून जे हालचाली सुरू केलेल्या आहे। हालचाली सुरू केलेल्या म्हणजेच अनुदान खात्यात येणार आहे आणि या आलेल्या काढलेल्या GR नुसार काय फायदा होणार आहे किंवा 50,000 रुपयांचे अनुदान कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे, आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो। संदर्भातील थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत मित्रांनो। 10 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामविकास विभागाने 3 GR काढण्यात आलेले आहे। सर्वसाधारण प्रवर्गातील आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व प्रवर्गातील सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा अतिरिक्त अनुदान हा वितरित करण्यासाठी लेखाशीर्ष जो आहे मित्रांनो उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। कोर्सेस जो आहे माहीत असेल तर कुठल्या योजनेचे अनुदान वगैरे वितरित करण्यासाठी खर्चाचा जो ताळमेळ ठेवला जातो, ज्या अकाउंटमधून ठेवला जातो तो जास्त मागणी केली जाते माध्यमातून जे आहे मित्रांनो त्यासाठी निधी दिला जातो आणि एखाद्या बाबींवर होणारा खर्च जमा आणि त्यांच्यावरती झालेला खर्च याचा ताळमेळ ठेवण्यासाठी एक बाब म्हणजे त्यांच्या अंतर्गत मागणी केली जाईल त्या लेखाशीर्षाच्या माध्यमातून लक्षात जे अंतर्गत जे आहे मित्रांनो आलेल्या निधीच्या माध्यमातून ते अनुदान वितरित केले जाणार आहे। असे निर्माण झालं की अंतर्गत जे आहे मित्रांनो आता पुढे वित्त विभागाच्या मागणी केली आहे अनुदान हे जमा केले जाणार आहे। बरेच जण मला आणखीच माहीत नाही यांच्या अंतर्गत जे आहे मित्रांनो असे दिल्या जाणाऱ्या 50,000चे जे आहे मित्रांनो आता त्यांच्यामध्ये लाभार्थी घरकुलसाठी पात्र होत आहे। PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना जे आहे मित्रांनो आता घरावर ते सोलार बसवला जाणार आहे। यासारख्या आणखीन एक नवीन योजना म्हणजेच आलेली आहे स्मार्ट योजनेअंतर्गत जे आहे घरावरती जे आहे आता सोलार बसवला तर या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 50,000 रुपयांचे अनुदान पैकी 15,000 रुपयाचे अनुदान जे आहे मित्रांनो सोलार बसवण्यासाठी पूरक अनुदान दिले जाणार आहे आणि 30,000 रुपयाचे अनुदान जे राहिलेले मित्रांनो हे लाभार्थ्यांना घरकुलच्या बांधकामासाठी दिले जाणार आहे। अशा प्रकारचे हे 35 आणि जे आहे उरलेले 15,000 रुपये असे मिळून दोन्ही 50,000 रुपये हे अनुदान दिले जाणार आहे। या अंतर्गत पुढे मागणी केली जाईल। मागणी केल्यानंतर यांच्यासाठी जो निधी हा निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर वितरित केला जाईल। आता जी आचारसंहिता लागली आहे मित्रांनो ती आचारसंहिता संपल्यानंतर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे 50,000 रुपये 2 टप्प्यामध्ये जमा होणार आहे आणि अशा प्रकारे या संदर्भातील महत्त्वाची बातमी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।